मंडळी, लहानपणापासून भूगोलाच्या सरांनी आपल्याला शिकवलं, आपल्याकडे जून ते सप्टेंबर पावसाचे महिने आहेत। आपण ते पाठ केले आणि मार्कही मिळवले। पण गेल्या काही वर्षात पावसानं आपला भूगोल बदलून टाकायचं जणू काही ठरवलंय। कारण जून मध्ये कोसळावा तसा पाऊस मे मध्ये कोसळतोय आणि ऑक्टोबर मध्ये तो थांबत नाहीये। माझं वय 40 आहे, माझं सोडा 90 वर्षाचे लोक सुद्धा सांगतायत की मे मध्ये आम्ही आमच्या हयातीत कधी इतका पाऊस बघितलेला नाही। त्यामुळे मे मधल्या या पावसाला मान्सून म्हणावं का? आणि जर हा मान्सून आहे तर त्याला मानलं तर मग शेतकऱ्यांनी आता ते पेरावं का? हा सगळा गोंधळ महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या समोर आहे। अवेळी आलेल्या पावसानं सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलंय। उन्हाळी पीक काढणीला आलेलं असताना पावसानं त्याला गाठलं। हातातोंडाशी आलेला घास माती मोल झाला। आज शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे। कधी? खरीपाला सामोरं जाताना। पेरणीच्या मशागतीची कामं सुरू असताना पाऊस धोधो कोसळला। आता रानातला वापसा कधी, मशागत कधी आणि पेरणी कधी म्हणून शेतकरी गोंधळात आहे। वेळेवर पेरणी करू म्हटलं तर चांगली गोष्ट आहे आणि पेरणी करू म्हणून थांबलं तर पाऊस वेळेवर येईल का हा प्रश्न आहे। ऐनवेळी दडी मारली पावसानं तर सोन्यासारखं ते बी मातीत टाकावं का हाही प्रश्न आहे। कोकणात तर भाताची रापणी झालेली नाहीये, त्यामुळे शेतात तरू टाकता आला नाहीये, लावणी करता आली नाहीये, म्हणून भाताचं सगळं कॅलेंडर बिघडून गेलं। शेतकरीच नाही, सरकार आणि प्रशासन सुद्धा असंच गोंधळात आहे। 7 तारखेला मान्सून येईल म्हणून जे प्रशासन सुशेगात होतं मान, आता त्यांची धांदल उडाली, खडबडून जागे झाले। हवामान खात्याला कळत नाहीये काय चाललंय। आपण सांगितलं काय होतंय काय। इकडे शहरात नाले सफाई सुरू असताना पाऊस आल्यानं शहरं तुंबताय। शहरांच्या नियोजनाचा विचका झालाय। ज्यांनी कॉटनचे कपडे घालून उन्हाळी सहलीचा प्लॅन केला होता त्यांना रेनकोट घालून पावसाळी सहलीला जावं लागतं। पाऊस असा अनप्रेडिक्टेबल झालाय। अशा वेळी त्याचा अचूक अंदाज लावणं काळाची गरज बनली आहे। पण असं असताना आपलं हवामान खातं आपल्याला तो अचूक अंदाज देतंय का? हवामान बदलाला तोंड देताना आपलं सरकार, व्यवस्था, हवामान खातं, नागरिक, शेतकरी सगळ्यांनीच आता बदलायची गरज निर्माण झाली आहे का? चला चर्चा करूया, पण त्याआधी बघूया हा खास रिपोर्ट। मान्सूनच्या आगमनावरून संभ्रम। मान्सून आल्याचा IMDचा दावा। मान्सून आला नसल्याचा तज्ञांचा दावा। मान्सूनवरून सरकारचं तोंडावर बोट। राज्यातला शेतकरी मात्र संभ्रमात। राज्याच्या अनेक भागात वैशाख वणव्यात कोसळणारा पाऊस मान्सून की मान्सून पूर्व यावरून मोठा संभ्रम निर्माण झालाय। साधारणपणे जूनमध्ये महाराष्ट्रात येणारा मान्सून यावर्षी 12 दिवस आधीच म्हणजे 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला। गेल्या 35 वर्षातील मान्सूनचं सर्वात लवकर आगमन। हा मान्सून केरळमध्ये 8 दिवस आधी तर महाराष्ट्रात 12 दिवस आधी आला असं हवामान खात्यानं जाहीर केलं। साऊथ वेस्ट मान्सून हा तळकोकणामध्ये देवगडपर्यंत दाखल झालेला आहे। सर्वसाधारणतः जी सरासरी तारीख आहे महाराष्ट्र गोव्यामध्ये दाखल होण्याची ती 5 जून आहे। त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला 10 दिवस आधी तो दाखल झालेला आहे। पुढच्या 3 दिवसामध्ये सिनॉप्टिक्स कंडिशन्स फेवरेबल आहे आणि त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये इन्क्लुडिंग मुंबई तो दाखल होण्याची शक्यता आहे। काही हवामान तज्ज्ञांनी मात्र दावा केलाय की मुंबई आणि पुण्यात अजून प्रत्यक्षात मान्सूनचा पाऊस झालेला नाही। तरीही IMDनं मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली, त्यामुळे स्थानिक पातळीवर संभ्रम निर्माण झाला। मी जसं कळतंय मला लहानपणीपासून मान्सूनचा पाऊस कसा असतो तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो। मग ज्यावेळेस काय होतं, दुपारच्या पाऱ्याला असे काळं फुट्ट दगड निघतात, एकदम वातावरण तयार होतं आणि अशा सरीसरीने पाऊस पडतो। असं मान्सून आले अशी परिस्थिती असते। पण हे मान्सून पूर्व पाऊस आहे, तुम्हाला एक माहिती सांगतो। खरं तर मान्सून हा विशिष्ट हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे येणारा पाऊस असतो, जो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्प घेऊन येतो। पण मे किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पडणारा पाऊस सहसा अवकाळी पाऊस मानला जातो।
जो चक्रीवादळ, कमी दाबाचं क्षेत्र किंवा स्थानिक हवामान प्रणालीमुळे येतो. सध्या मे मध्ये त्याची तीव्रता आणि सातत्य यामुळे काहींना तो मान्सून वाटतोय, तर काहींना हा मान्सून पूर्व पाऊस वाटतो. त्यामुळे लोकांना तो मान्सून आहे की नाही याबद्दलचा संभ्रम आहे. महाराष्ट्रात मान्सूनवर आधारित खरीपाचा पेरा केला जातो, ज्यावर कोट्यवधी शेतकऱ्यांचं आयुष्य भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले. शेतकऱ्यांनी खरीपाची आता पेरणी करावी का? मान्सून लवकर आलेला असेल तर मग पेरणीही लवकर येईल का? वेळेवर पाऊस आला नाही तर मग काय करायचं? पावसात जर खंड पडला तर मग पेरण्या पुढे जातील का? हवामान खात्याच्या अंदाजावर किती विश्वास ठेवायचा? हवामान बदलामुळे पावसाचं चक्र पूर्णपणे बदलतंय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन काळाची गरज आहे. पण हवामान खात्याचे अंदाज चुकत असतील आणि त्यांच्यातलाच गोंधळ संपत नसेल तर शेतकऱ्यांनी कुणाच्या भरोशावर स्वप्न पेरायची, हा खरा प्रश्न आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत.